कुठे बोलतो मी? अरे बोलायचं किती आहे माझ्याकडे इथे. आता तुम्ही जशा पद्धतीने आरोप रोज करता इकडे, तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःवर घेऊ नका, पायऱ्यांवर, प्रत्येक अधिवेशनात, रस्त्यावर, त्याच्या तुलनेत मी किती बोलतोय, मी किती संयम बाळगलाय. मी संस्कृती परंपरा आपली सोडलेली नाही महाराष्ट्राची. अरे तुम्ही कधीच नाही, पण मला सोडायला पण लावू नका. पण खूप आहे पोतडीमध्ये, आड्याला गेलो हळूहळू तर खूप निघेल. त्यामुळे अशोकरावांना मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं, पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण. ते तर आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आम्ही घेतलेल्या प्रत्येक विकास प्रकल्पाबाबत ते आता निकालच खोटं आणि दिशाभूल करणारे आरोप करत असले तरी सुद्धा यथावकाश त्यांना याही प्रकल्पांबाबत आमच्या कामाची पोचपावती द्यावीच लागेल. पण ज्याला मनाचा मोठेपणा असेल तर ते देतील, त्याच्यावर मी जाऊ द्या बोलत नाही. याशिवाय अंतिम आठवडा प्रस्तावात शालेय शिक्षणाच्या झालेल्या दुरावस्थेचा देखील ओझरता उल्लेख केलेला आहे. पण आता आपण विषय काढलेलाच आहे, त्यामुळे मी एवढंच सांगतो, शालेय शिक्षणाची दुरावस्था झालीच होती. पण ती कधी झाली होती? तुमच्या सरकारच्या कालावधीत. केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये 2017 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र पहिल्या लेवलवर होता, पहिल्या क्रमांकावर होता, म्हणजे अव्वल दर्जाचा होता. मात्र महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी आणि या सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेची घसरण होण्यास सुरुवात झाली आणि 2021-22 साली राज्य तिसऱ्या लेवलवर विजयराव गेलं, म्हणजे थर्ड क्लास वर गेलं. डिजिटल स्कूल आणि वर्ल्ड क्लास शिक्षणाच्या गमजा आणि गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेला थर्ड क्लास वर नेऊन ठेवलं होतं. ही वस्तुस्थिती आहे वर्षाताई, ही वस्तुस्थिती आहे, तपासून बघा. पण आम्ही कारभार हाती घेतल्यापासून शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने काम सुरू केलं. माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आम्ही राज्यभर राबवतोय. त्याची सुरुवात देखील झाली आहे. महावाचन अभियान राज्यभरात राबवलं जात आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढेल, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल. संच मान्यता, अध्यक्ष महोदय, शिक्षक भरती आणि शाळा मान्यता या सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आमचे शिक्षण मंत्री केसरकर राबवत आहेत. याशिवाय CSRच्या माध्यमातून अनेक नामवंत कंपन्या या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पुढे येत आहेत आणि मॉडेल स्कूल देखील या ठिकाणी करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. कोंबडं किती झाकून ठेवलं तरी महाराष्ट्रात विकासाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला मी सांगतो. किती आरोप केले तरी सुद्धा आम्ही जे काम करतोय ते जनतेसमोर आहे. महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामातून होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतीमध्ये विरोधकांनी बात केलेली आहे. अमीन भाई जितेंद्र आवाड इधर सामने बैठे हैं, मैंने उनके सामने ही एक कमिश्नर को फोन किया. मैंने कहा अनधिकृत बांधकाम जो भी होगा उस मी एवढंच सांगतो, महापालिका आयुक्तांना आदेश दिले, सर्व अनधिकृत बांधकाम होता कामा नये. अनधिकृत बांधकामाला कोणी सुरुवात केली तर फुटिंगवरच त्याचं तोडून टाका आणि जे अधिकारी त्याला मदत करत असतील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका. जितेंद्र आव्हाडजी बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणून एकच सांगतो, अध्यक्ष महोदय,
महापालिका काय काय बोलायचं आहे याच्याबद्दल आहे नाही मला माझं भाषण झाल्यावर अध्यक्ष महोदय महापालिकेतील बेकायदा बांधकामाच्या तथाकथित भ्रष्टाचारावर हा काय बोला ठीक आहे उत्तर 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 चालू आहे. अरे बसन जाऊ दे ना उत्तर चालू आहे. उत्तर प्रोसिजर माझा असा आहे की ऐका ना अरे थांबा ना अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे मी 293चा प्रस्ताव मांडला तुम्ही अंतिम आठवड्यावर बोलायला सुरुवात केली खरं तर 293चं उत्तर अरे 293 वर बोललो ना मी 293च्या प्रस्तावावर तुमचं नाव घेतलं मी वर्षाताईचं पण नाव घेतलं सर एकत्रित झाले दोन्ही उत्तर सीएम साहेब दोन्ही उत्तर एकत्रित देत आहेत दोन्ही उत्तर एकत्रित आहेत सांगितलं ना मी हे बघा हे बघा हे बघा हो 200 बघा हो बघा ह्याच्यात लिहिलंय दोन्ही एकत्रित उत्तर आहे काय हे बघा अध्यक्ष महोदय तुमचं लक्ष नाहीये महापालिकेत बेकायदा बांधकामांच्या तथाकथित भ्रष्टाचारावर आपण बोलला त्याबद्दल मी धन्यवाद देखील देतो आणि आपल्याला सांगतो मी की कुठल्याही महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम जे झालं जुनी जी गेलं याला गंगेला मिळालं पण यापुढे अनधिकृत बांधकाम कुणालाही करता येणार नाही आणि कोणी केलं ते संबंधित जे जबाबदार अधिकारी असतील कोणी असतील तर ते बांधकामावर तर कारवाई होईलच परंतु त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई गुन्हे दाखल करून त्यांनाही जेलमध्ये जावं लागेल हे मी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून परंतु आपण भ्रष्टाचार बेकायदा बांधकामावर बोललात थोडं कोविडवर बोलायला पाहिजे होतं अमीनभाई कोविडवर पण बोलायला पाहिजे होतं बरोबर ना आपको मान्य है लेकिन आप थोड़ा मजबूर है क्या मजबूरी है तो म्हणून आपण ते विसरलात परंतु आम्हाला माहित आहे कोविडमध्ये जे काय मुंबईकर आम्ही विसरलो नाही आणि मुंबईकर जनताही विसरलेली नाही खरं म्हणजे जे काय प्रकार झाले त्याच्यावर हसावं की रडावं हा प्रश्न आमच्या समोर पडतोय अध्यक्ष महोदय जर असले प्रकार पाहून आणि व्यवहार बघून या मुंबईकरांना नाही आपल्या कुणालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही कारण कोविड काळात यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे अमीनभाई याच्यामध्ये खरं म्हणजे या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अरेबियन नाईट्स मधील कथांपेक्षाही अकल्पित आहेत भारी आहेत आणि कोविड मध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांना कॅग आणि ईडी आदी विविध यंत्रणांच्या माध्यमातून देखील वाचा फुटली होती आणि ते तर आता लगेच नाही सांगा थांबा तर तपास चालू आहे अध्यक्ष महोदय राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणामध्ये त्या काळामध्ये जगत होती हे आपल्या सगळ्यांना माहित आहे कोविड हा अनपेक्षित आजार आला अनपेक्षित संकट आलं त्याची तयारी कुणालाही माहित नव्हती काय करावं आणि अशा परिस्थितीमध्ये हे भीतीच्या वातावरणात मुंबईकरने महाराष्ट्रातली जनता जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळसवाना प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिढी कुठल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय कफन चोर खिचडी चोर अशी बिरुद देखील कमी पडतील अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी कोर्टमध्ये केलेला आहे आणि म्हणून असा जो थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लांट उभारणीत देखील केलेला आहे ऑक्सिजन प्लांट जे रुग्णांना जीवदान देण्याचं काम ऑक्सिजन प्लांट करत होते खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नावं घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला
आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं. आता मी नावं थोडीशी वगळलेली आहेत, गाळलेली आहेत. हा नाही, त्याच्यामध्ये काय झालंय, आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक आहे. कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे. अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं. या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं. इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला. पुढील 4 वर्षात रोमिनला, अध्यक्ष महोदय, छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली. 57 कंत्राट. यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं. याचा काय संबंध? रोड बनवणारी कंपनी आणि पेंग्विनचं काम, त्यानंतर कोविडचं काम, कोण आहे, कशासाठी दिलं? बरं, हा रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल. पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं. हे वस्तुस्थिती आहे, हे रेकॉर्डवर आलेलं आहे, तपासात आलेलं आहे. आणि कपड्याचं दुकान होतं. हायवे कंपनीला कंत्राट मिळताच 2% पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेडाच्या खात्यात फिरवण्यात आले. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे. एकीकडे माणसं मरतायत, एकीकडे लोकांचे जीव जात आहेत, आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती. ऑक्सिजन प्लांट कडून 60 कोटीचं काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं. मात्र सदर काम 1 महिना उशिरा म्हणजे ऑगस्ट मध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला. म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे काही गैरप्रकार झालाय तो देखील तिकडे तपासात आलेला आहे. ऑक्टोबर महिना धरला तर 3 महिन्यांकरिता 9 कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होतं. प्रत्यक्षात केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला. पण इथंच ही गोष्ट संपलेली नाही. या ठिकाणी ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं. कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या आधारावर लगेचच पुढचं 80 कोटींचं काम त्याला देण्यात आलं पुन्हा. त्यामुळे ऑगस्ट मध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काही आटापिटा केला होता तो याच कारणासाठी. अध्यक्ष महोदय, ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या ज्या काही कथा आहेत त्या तर अगदी अचंबित करणाऱ्या आहेत. रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच
रोबोटिक झू, 5D थिएटर, प्रशासकीय कार्यालय, लांडगे, कोल्हे, स्लॉथ बेअर, ऑटर, मद्रास पॉन्ड टर्टल, तरस, बिबट्या एक्झिबिशन सेंटर, पक्ष्यांचे पिंजरे, रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली. सगळी कामं दिली. याबरोबरच पेंग्विन कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील बहाल करण्यात आलं. अमीनभाई सुनो बरोबर. ज्यामध्ये HVAC सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम, लाईफ सपोर्ट सिस्टीम, वेटरनरी डॉक्टर आणि पेंग्विन करता मासे पुरवण्याचं कंत्राटही देण्यात आलं. एक ही आदमी है, देखो कितना सबका मालिक. आता काय यावर आपण काय बोलणार. आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं. अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणजे एक एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं. आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं. पक्षी कक्ष आणि टर्टल पॉन्ड साठी अंडर वॉटर लाईट्स, फिल्टर पंप पुरवण्याचंही काम देण्यात आलं. आणि झू हॉस्पिटल मध्ये हाऊस किपिंगचंही काम देण्यात आलं. हे सगळं वर्षाताई मी जे बोलतोय ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे. पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हायसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला कोल्फशील्ड पुरवण्याचं देखील काम देण्यात आलं. झू पाठोपाठ जोगेश्वरीत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्येही हे काम त्यांना देण्यात आलं. हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटल मधील AC युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं. वर्सटाईल म्हणजे त्याच्याकडे मल्टीपर्पज, मल्टी टॅलेंटेड, मल्टी काय त्याला बोलायचं, वर्सेटाईल म्हणाले. आणि म्हणून या ठिकाणी ही कंपनी काय काय करते याची जंत्री प्रचंड आहे. खरं म्हणजे आणखी काय काय दिले जाऊ दे, ते आणखी आपल्या माझं गरगरायला लागले डोकं, तुमचे गरगरेला ऐकून, त्यामुळे सोडून द्या. रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावले हे वाचून खरं म्हणजे ही लोक कुठल्या थराला गेलेत याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय. कारण मी कधीही बघा एवढ्या डिटेलमध्ये कधी बोललो नव्हतो. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार, रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार. अरे ह्याच्यामध्ये एवढं सगळं आहे, हे आता तपासामध्ये सगळं बाहेर येणार आहे आणि विथ प्रूफ येणार आहे. ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जे प्लांट आहेत ते कपड्याचं दुकान असणाऱ्या रोमिन छेडाने गंजलेलं ऑक्सिजन प्लांट दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव पेशंटला झालेला हे पण रेकॉर्डवर आणलेलं आहे. काही जणांचे डोळे गेले हे पण डॉक्टरने रेकॉर्डवर आणलंय. हे माझं नाहीये म्हणणं. काही लोकांचा जीव गेलेला आहे परंतु त्यांना काही सोयरसूतक नाही. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. आणि म्हणतो मी जिथे टेंडर तिथे सरेंडर. अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कसं होणार. आणि म्हणून पोतडीत अजून भरपूर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब
माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी, अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात, कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेलं आहे. हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. एक लाईफलाईन जी होते, लाईफलाईन, ती लाईफलाईन नव्हती, ती लाईफलाईन नव्हती, ती डेथ लाईन होती. आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे. यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले, रुग्ण नाहीत, काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं. 300 त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ. मी स्वतः वाचलंय म्हणून मी एवढं बोलतोय. आणि म्हणून या दरोड्यात लुटलेल्या दौलतीतून कोणी घर भरली हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि इथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा, नाहीतर विजय भाऊ याच्यापेक्षा जास्ती आतमध्ये पोतडीमध्ये आहे. आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं. अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता. त्यामुळे सुरुवातीला मी म्हणालो खिचडी घोटाळ्याचा अनुषंगाने त्याचा वापस उल्लेख मी खिचडी चोर करत नाही, पण एकच सांगतो, महापालिकेने विजय भाऊ 33 रुपयात 300 ग्राम खिचडी कोविड काळात कामगार व गोर गरीब वर्गाला देण्याचं कंत्राट दिलं होतं. 300 ग्रामचं 33 रुपयामध्ये. प्रत्यक्षात मूळ कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि देताना त्यांनी मापात पाप केलं. 100 ग्रॅम खिचडी द्या म्हणून त्याच्याबरोबर सब कॉन्ट्रॅक्ट केलं. 16 रुपयामध्ये 100 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 ग्राम देण्याच्या ऐवजी 100 ग्रॅम या गोर गरिबांना खिचडी वाटप झालं. म्हणजे 300 ग्राम देण्याचं कंत्राट, 300 ग्राम त्या ठिकाणी खिचडी द्यायला पाहिजे होती, तिथे 100 ग्रॅम खिचडी दिली आहे. आणि या गोर गरीब कामगार कष्टकरी यांच्या तोंडातला जयंतराव 200 ग्रामचा घास पळवून स्वतःची तुंबडी भरली. नाही जयंतराव नाही. या व्यवहारामध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये किती किती पैसे गेले, चेकने पैसे गेलेले आहेत ते मी आता इथं सांगत नाही, पण ते तपासामध्ये रेकॉर्डवर आहे. कुणाच्या खात्यात किती पैसे, कुणाच्या खात्यात किती पैसे, हे सर्व उघड झालेलं आहे आणि ते बाहेर येईल. सह्याद्री रिफ्रेशमेंट एक हे लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्यातील आरोपी साळुंके, कदम, पाटकर यांच्याशी संबंधित आहे. सह्याद्री रिफ्रेशमेंट. आता खिचडीचं टेंडर भरताना अर्ज सह्याद्रीच्या नावाने, त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही, याहून एक भारी गोष्ट म्हणजे पात्रतेसाठी ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला
ते किचन गोरेगाव येथील पर्शियन दरबार या हॉटेलच्या मालकाचं, आणि आपलं किचन खिचडीसाठी दाखवण्यात आलंय, याचा त्या पर्शियन दरबारच्या मालकाला पत्ता देखील नाही. म्हणजे त्याचा जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी ऍफिडेव्हिट दिलंय की माझ्याशी कुठल्याही प्रकारचा करारनामा कोणी केलेला नाही आणि माझा या घटनेशी काही संबंध नाही. म्हणजे अरेबियन नाईट सोबत आता पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील या. हे कोविड कधी झालं, हा भ्रष्टाचार कधी झाला, वर्षातही आपल्या याला पाठिंबा आहे का? या 300 ग्रामच्या 100 ग्रामला या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील पुढे आल्यात. आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खनखनाट सुरू होता. इकडे माणसं मरत होते, नोटा मोजल्या जात होत्या आणि इकडे माणसं मरत होती. रेमडेसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय असंच झालंय. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायखळा येथील महापौर बंगल्यावर बोलवून रेमडेसिवीरचं कंत्राट हेट्रो लॅब्सला देण्यास सांगितलं. काय कारण? यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले. युवा नेते पारखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं. आणि हेट्रो कंपनी बरोबर महापालिकेने मायलान कंपनीला देखील 40,000 इंजेक्शन प्रत्येकी 650 रुपयात पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. 40,000 पैकी 31,000 इंजेक्शन पुरवल्यानंतर उरलेली 9,000 इंजेक्शन पुरवायच्या अगोदर या मायलान कंपनीला 2 लाख रेमडेसिवीर साठी प्रत्येकी 1568 रुपये दराने कंत्राट दिलं. म्हणजे 650 रुपये एकीकडे आणि दुसरं कंत्राट जे 1568 रुपयाने. या काळामध्ये नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या तिन्ही महापालिकांनी रेमडेसिवीर आवाड जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे, त्यांनी देखील रेमडेसिवीर विकत घेऊन लोकांना दिले. आपण एक दुसऱ्याला मदत केली त्यावेळेस. महापालिकांनी देखील या तिन्ही रेमडेसिवीर मायलॉन कडून सुमारे 650 रुपयांच्या दराने विकत घेतले. मग इथंच का 1568 रुपये लागले? आणि म्हणून 2 लाख रेमडेसिवीर साठी 650 ऐवजी 1568 रुपये देऊन महापालिकेच्या तिजोरीवर 6 कोटीचा डल्ला मारला गेला. फक्त ही काय कलाकारी कोणी केली हे सगळं माहित आहे. याला या सर्व पैशाचा बूस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की अशा प्रकारे कोविड मध्ये तरी अशा प्रकारचे प्रकार व्हायला नको होते, एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांची आपल्या सर्वांची आहे. त्याचबरोबर धारावीचा देखील एक मोर्चा काढला होता. मला वाटतं सावेंनी उत्तर दिलं त्याच्यावर. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे, मान्य केलाय. मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता. घोटाळा म्हणजे तरी काय आपण समजायचा? निविदा काढून कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर निविदापेक्षा अतिरिक्त रक्कम दिली, आता जे मी म्हटलं तो घोटाळा आहे. त्याला घोटाळा म्हणतात. यामध्ये निविदेच्या अटी कायम ठेवणे हा घोटाळा नसतो. कोविड वॅक्सची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करणे म्हणजे घोटाळा. रहिवाशांना प्रत्यक्ष मदत करणे हा घोटाळा नाही. अध्यक्ष महोदय, 1 ऑक्टोबर 2022 रोजी धारावीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. ही प्रक्रिया 45 दिवस चालली. जर
शेजारी म्हणतो आपण, तुमचं नाही सांगत मी, शेजारी जेव्हा आपण म्हणतो धारावीचे, एवढं जेव्हा प्रेम धारावीवर होतं, तर इतर कंपन्यांना हे ग्लोबल टेंडर होतं. या ग्लोबल टेंडर मध्ये इतर देखील कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, अशा प्रकारचं काम करायला पाहिजे होतं. त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं. अग्रगण्य जे मोठे विकासक आहेत त्यांना देखील त्याच्यात इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही. परंतु मुळात यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून, यापूर्वी जी निविदा प्रक्रिया झाली होती ती रद्द का केली? तर त्याला डायरेक्ट ऑर्डर मला वाटतं त्यावेळेस सुरू झालं ते, आणि रद्द करून खरं म्हणजे हा प्रकल्प रखडवण्याचं काम आज सुरू आहे. वर्षाताईंची पण इच्छा आहे की धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना घरं चांगली मिळाली पाहिजे. परंतु मी देखील त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो, मी नगरविकास मंत्री होतो, मलाही माहिती आहेत काही गोष्टी. आणि मग तो जो पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द का केली? तुम्हाला जर दुसऱ्याला द्यायचं नव्हतं तर मग त्यालाच द्यायचं होतं, पण ती रद्द केली. आणि हा प्रकल्प विशिष्ट माणसाला मिळावा असाच हेतू होता. ही वस्तुस्थिती आहे. का बिनसलं? मध्ये कोणीतरी सांगितलं की काही सेटलमेंट, कोणीतरी सेटलमेंट तुटलं की काय, आणि मग स्वतः मोर्चा काढायचा आणि मग यालाच आपण उलट आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये सरकारला उभं करायचं, हे काय बरोबर नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, यामध्ये टेंडर द्यायला तुमचा विरोध होता, तर मग यापूर्वी ज्या कंपनीला टेंडर मिळालं ते टेंडर म्हणजे मिळालं म्हणजे ते सर्व प्रक्रिया झाली होती, ते का रद्द केलं? त्यावेळेस मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते ग्लोबल टेंडर काढलं होतं, ती काय पुनर्विकासाची योजना होती, ती टेंडरमध्ये समाविष्ट केली होती पूर्णपणे, आणि त्यावेळेस इतरही लोक त्यामध्ये येऊ शकली असती, परंतु त्यानुसारच निविदा मागवल्या होत्या. टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकही अट सरकारने बदलली नाही. ग्लोबल टेंडर मध्ये अदानी कंपनीने स्पर्धात्मकरित्या भाग घेतला, ते पात्र ठरले. ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे झालेली आहे. परंतु या ठिकाणी मी जास्त काय आरोप करू इच्छित नाही. काही गोष्टी आहेत त्या मलाही माहीत आहेत आणि त्या योग्य वेळी बाहेर येतील. यामध्ये शेकलिंगला द्यायला पाहिजे होता ना, आणि म्हणून एका धारावी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातली ज्या तरतुदी आहेत त्या पारदर्शक आहेत. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा विशिष्ट प्रकारचा प्रकल्प आहे. हा या प्रकल्पामध्ये जवळपास 2004 पासून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये निविदा प्रक्रिया काढली, कोणी रिस्पॉन्स करत नव्हता, आणि हा विशिष्ट प्रकार आहे. जवळपास 10 लाख लोक राहतात. 600 एकरचा हा प्रकल्प आहे. आजची परिस्थिती तिथे आम्ही साफसफाई डीप क्लीन ड्राईव्हला गेलो त्या दिवशी बघितलं, गटार, पब्लिक टॉयलेट, रस्ते सगळं पाहिलं. आणि या विशिष्ट प्रकारच्या व्हायटल प्रोजेक्टसाठी जेव्हा विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्याशिवाय हा प्रकल्प होऊ शकत नाही, आणि या सर्व सवलती ज्या आहेत त्या टेंडरमध्ये टाकण्यात आल्या होत्या. आणि म्हणून यामध्ये एवढंच मी सांगेन, आता जे काही लोक आरोप करतायत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, विकास नियंत्रण नियमावलीमध्ये या अनुषंगाने निविदा व मंत्रिमंडळ मंजुरी या बाबी विचारात घेऊन टीडीआर आणि त्या संदर्भातल्या प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचना 25 डिसेंबर पर्यंत सूचना व हरकती याकरता उपलब्ध आहे. अजून त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आरोप करायच्या अगोदर विचार केला पाहिजे, स्टेटस काय आहे, प्रेझेंट स्टेटस या प्रकल्पाचं काय आहे. आणि म्हणून कोणाला हरकती घ्यायच्या असतील, सूचना करायच्या असतील तर मोर्चे काढण्यापेक्षा
यामध्ये जर कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची मुभा तुम्हाला होती, परंतु फक्त केवळ राजकारण करायचं, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सर्व सूचना हरकती यांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे प्राथमिक अधिसूचना म्हणजे निर्णय असं समजून आरोप करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून नक्की यामध्ये जर सहकार्याची भूमिका जर घेतली असती तर नक्की त्या लोकांना, धारावीच्या लोकांना फायदा झाला असता. जसं मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला, तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे. कारण आज परिस्थिती पाहिल्यानंतर काय परिस्थितीमध्ये माणसं राहत आहेत हे पाहिलं पाहिजे. आणि या धारावीतल्या लोकांना, खरं म्हणजे या रहिवाशांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर त्यांच्या विरोधात तरी आरोप करणं चुकीचं आहे. आज ज्या परिस्थितीमध्ये ते राहत आहेत तिथे जो धारावी प्रकल्प आहे SRA मध्ये मला वाटतं सिंगल खालच्या ग्राउंडला मिळतं, वरच्याला मिळत नाही घर. परंतु हा पहिला प्रकल्प आहे की सर्वांना घरं त्याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो कोणी असेल माळा, सगळ्यांना घरं, सर्व लोकांना घरं देणारा हा सगळ्यात पहिला भारतातला पहिला प्रकल्प आहे. पात्र अपात्र सगळ्यांना. फक्त पात्र माणसाला NC2 तिथे जे दुकानदार आहेत, जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना तिथे मिळेल. जे अपात्र आहेत त्यांना काहीतरी 10 किलोमीटरच्या परिघामध्ये रेंटल स्कीम मध्ये घरं मिळतील. परंतु त्यांना विकत घेण्याची देखील मुभा आहे, विकत घेण्याची मुभा देखील ठेवलेली आहे. आणि TDRचा जो विषय आहे, यामध्ये TDRचा जो विषय आहे त्यामध्ये देखील टेंडरमध्ये मला वाटतं 50% TDR त्याच्याकडून, कारण TDR जनरेट होणार तिथं मला वाटतं ह्याचं हाईट रेस्ट्रिक्शन आहे, फनेल झोन आहे, त्यामुळे तो वरती जाऊ शकत नाही. हे हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे आणि त्यामुळे TDR जनरेट झालेला त्याला मार्केटमध्ये विकल्याशिवाय प्रकल्प होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये 50% TDR त्याच्याकडून घेण्याची त्याच्यात अट होती, ती परत निगोशिएट करून काहीतरी 40% आणली आहे, 40% वर. आणि जर त्यांनी 40% TDR दिला नाही तर त्याला दुसरीकडूनही TDR घेता येतो. लोडाचे बरोबर आहे की आपको मालूम होगा. आणि दुसरं डिजिटल हे केलंय आणि म्हणजे काय म्हणतो त्याला, डिजिटली तो मॉनिटर करता येईल कुणालाही ते बघता येईल. ट्रान्सपरंट आहे, डिजिटल आहे. TDR असा लपवून छपून ठेवतात, डिजिटल प्लॅटफॉर्म दिलाय. आणि म्हणून त्याचबरोबर जे एक अपर लिमिट देखील आहे की किती टक्क्यापर्यंत, अपर लिमिट पण 90% केलेलं आहे. त्यामुळे सगळं जे आहे, आणि तिथे SPV आहे, फक्त अदानी नाही, सरकारला देखील त्यातले 20% जो आहे तो प्रॉफिट झाला तर 20% सरकारला देखील आहे. आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे, हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात 10 लाख लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि जे लोक उद्या त्यांना समजलं की हा विरोध कशासाठी होतोय, तर मोर्चा तिकडे काढण्यापेक्षा मोर्चा उलट्या दिशेने पण जाऊ शकतो. कारण किती दिवस, किती वर्ष राहणार ते अशा परिस्थितीमध्ये. आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन की धारावीकर ज्या काही नरक यातना भोगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढलं पाहिजे. धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे. धारावी हा आशिया खंडातली झोपडपट्टी न राहता जगातले लोक बघायला आले पाहिजे की धारावीचा विकास कसा झाला आणि धारावीकरांचं जीवन सुसह्य कसं झालं. मला वाटतं तिथं 300 का 350 देतात, त्याच्यामध्ये 300 SRA मध्ये मिळतं. आता इथं 350 स्क्वेअर फीट देण्याचा देखील निर्णय त्या याच्यामध्ये झालेला आहे. एकूणच आपण जर म्हटलं तर काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात. आणि त्याला असं आपण म्हणतो चाहिए खर्चा निकालो मोर्चा.
असं पण आहे ना वृत्ती काही लोकांची. मग कोणीतरी मध्ये मीडियाला स्टेटमेंट दिलंय, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला 1 वर्षापूर्वी तो तिथं मिटिंगला होता. हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे. आणि म्हणून याच्यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि या धारावीकरांचं जे काही जीवन आहे हे आज ज्या पद्धतीने जगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं असेल तर एक सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. याच्यावर कुणालाही आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता कामा नये. जे काय ट्रान्सपरंट आहे त्या सगळ्या बाबी इथे आहेत. सूचना हरकतीला अजून वेळ आहे आणि ते न करता मोर्चा काढून काहीतरी दबाव आणायचा मग नंतर बोलणी होईल, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये मी आता जास्त जात नाही, बाकी आहे ते नंतर पुढच्या वेळेस बोलेन. यामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडलेली आहेत. अध्यक्ष महोदय, 2 नोव्हेंबर 23 साली दिल्लीतल्या प्रदूषणाची बातमी आली आणि पीएमओने त्यासाठी बैठक घेतली आणि ते मी वाचलं. आणि त्याचवेळी मी देखील आपल्या महापालिका आयुक्तांशी त्याचबरोबर पीएमओशी देखील संपर्क साधून काय उपाययोजना सुचवल्यात याची देखील माहिती घेतल्यानंतर इथे देखील तशाच प्रकारची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी ताबडतोब घेतली. आणि त्यानुसार आज आपण महापालिकेमध्ये पाहतोय की स्वच्छतेला आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत, MMRDची कामं सुरू आहेत, या ठिकाणी जे सरकारी प्रकल्प सुरू आहेत आणि खाजगी प्रकल्प देखील सुरू आहेत त्यांना देखील सर्वांना नोटिसा दिल्यात महापालिकेने. आणि ते सर्व त्यांनी त्यांचं काम, बांधकाम धूळ उडणार नाही अशा प्रकारची सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. आपण पाहतोय की ते सगळं त्या इमारतींना ते कर्टन लावून बंद केलंय, त्यांची धूळ बाहेर येता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आपण मुंबई महापालिकेने डीप क्लीन ड्राईव्ह देखील ही मोहीम सुरू हातात घेतलेली आहे. आणि म्हणून केवळ मी वर्षाताईंच्या इकडे आलो होतो त्या दिवशी की फक्त आपण रस्ते स्वच्छ नाही करत, रस्ते अंतर्गत रस्ते पण, अंतर्गत गटार पण, त्या भागातले नाले पण, त्या भागातले पब्लिक टॉयलेट्स पण, हे सगळे एकाच वेळेस साफ झाले पाहिजे. मी आयुक्तांना सांगितलं एका एरियामध्ये धारावीमध्ये समजा 100 लोक काम करत असतील तर त्या आजूबाजूचे 4-5 वॉर्ड मधले जे माणसं तिथले सगळे जे मोबाईलाइज एका ठिकाणी करायचे आणि 1,500 ते 2,000 मॅन पॉवर जी येते मशिनरी सकट एकाच मोठ्या एरियामध्ये त्यांनी साफ करायचं, स्वच्छ करायचं, रस्ते झाडूने मारायचे, नंतर ब्रशने माती काढायची आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुवायचे. अशा प्रकारचं काम डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून होत आहे. अंतर्गत रस्ते पण होत आहेत साफ, अंतर्गत गल्लीबोळ पण होत आहेत. आणि त्याचबरोबर हे पाणी जे आपण वापरतोय रिसायकलिंगचं वापरतोय, पिण्याचं पाणी वापरत नाही या देखील सूचना दिलेल्या आहेत. पब्लिक टॉयलेट 4 ते 5 वेळा सफाईच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि काही फॉगर्स लावलेत, वरती धुलीकण असतील ते देखील खाली आले पाहिजे. अँटी स्मोक गन देखील आपण मुंबई महापालिकेने घेतले आहेत. आणि याचा परिणाम जो आहे याचा परिणाम खूप अध्यक्ष महोदय चांगला होतोय. आणि या मोहिमेमध्ये स्वतः मी देखील मॉनिटर करतोय. काही ठिकाणी मी स्वतः देखील मुख्यमंत्री असलो तरी जातोय, कारण हे पोल्युशन आपल्याला कमी करायचं आहे. आणि त्याचे रिझल्ट अध्यक्ष महोदय आता चांगले आलेले आहेत. पूर्वीपेक्षा मुंबईचं प्रदूषण खाली आलेलं आहे. आणि ही वस्तुस्थिती जी आहे आपल्याला आणखी मुंबई स्वच्छ आणि सुंदर करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की प्रदूषण कमी करायचं आहे, मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई करायची आहे, मुंबईला स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे. परंतु या ठिकाणी जे गेले अनेक वर्ष मुंबई महापालिकेतले मुंबईतले आपले नागरिक खड्ड्यामधून प्रवास करत होते. काही लोकांनी त्या खड्ड्यावर गाणी बनवली होती, परंतु यावर्षी त्यांना गाणी बनवण्याची संधी आम्ही दिली नाही, कारण खड्डा त्यांना मिळाला नाही आणि पावसाचं पाणी तुंबलं नाही. कारण या ठिकाणी यावर्षी आपल्या सरकारने सर्व सूचना आयुक्त आणि त्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आणि म्हणून
फक्त आम्ही होर्डिंग लावून बसत नाही तर काम प्रत्यक्ष पाहतो, कामावर लक्ष देतो. जुहू बीचवर गेलो, तिकडे देखील सगळे NGO, तिथले नागरिक, तिथले शाळेतली मुलं सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. ते म्हणाले, कोणी तर सांगितलं, टीका केली, बीचवर मुख्यमंत्री ट्रॅक्टर चालवतात. अरे तो ट्रॅक्टर म्हणजे त्याला एक विशिष्ट प्रकारचं यंत्र मागे लावलं होतं जयंतराव, आणि तो बीच कॉम्बर होता. त्याच्यामध्ये जे वाळूमध्ये फिरल्यानंतर त्याच्यामध्ये दगड, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक, त्याच्यामध्ये जे काही आहे ते वेगळं करून फक्त वाळू जी आहे ही वाळू तिथं राहिली पाहिजे अशा प्रकारचं ते मशीन आहे. माहिती घेऊन तर बोललं पाहिजे. आणि म्हणून जी मशिनरी जी आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण वापरतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबई महापालिका, मुंबई शहर, फक्त मुंबई शहर आपल्याला एकच शहर स्वच्छ नाही तर ही आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळी शहरं हे मुंबई पॅटर्नच्या प्रमाणे सर्व शहरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान राबवायचं आहे. जे स्वच्छता भारत स्वच्छ भारत अभियान आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी राबवलं, त्यावेळेस देखील अशी टिंगल केले, फोटो सेशन आहे. आज बघितलं की त्या स्वच्छ भारत अभियानचं महत्व आज किती जनजागृती झाली. सगळे लहान मुलं, NGO, सगळे नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत. हे त्याचं फलित आहे. आणि म्हणून जे आता टिंगल करतायत, जेव्हा मुंबई स्वच्छ सुंदर होईल आणि मुंबई प्रदूषण मुक्त होईल तेव्हा या टीका करणाऱ्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी सांगितलं त्या दिवशी, काही लोक मला म्हणाले मुंबईचे रस्ते साफ करतायत, मुंबईचे रस्ते धुतायत. बोल हो, मुंबईचे आम्ही रस्ते साफ करतोय, आम्ही तिजोरी साफ करत नाही, आम्ही रस्ते साफ करतोय. त्यामुळे रस्ते साफ करायचा अभिमान आम्हाला आहे. आणि एवढंच सांगतो की याचा खूप चांगला परिणाम या ठिकाणी नक्की आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये भविष्य काळामध्ये पाहायला मिळेल. आणि बाकी तर कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये देखील अनेक लोकांनी त्याचंही उत्तर त्यांनी दिलंय. कारवाई आपण करतोय, पोलीस कारवाई करतायत म्हणून हे अंमली पदार्थाचे साठे सापडतायत. पूर्वीचे लोक त्याच्यावर कारवाईच करत नव्हते, कारण त्यांचं आणि त्यांचं साठलोट होतं. परिस्थिती बदलली आणि म्हणून हे साठे सापडतायत. कोट्यावधी रुपयाचे साठे सापडतायत, MD सापडतंय, आणखी काय काय सापडतंय आणि बरंच काय काय सापडतंय. कारण आपले पोलीस दल जे आहे मुंबईचं अतिशय जागृत आहे. आणि म्हणूनच हे शोधकाम सुरू झालंय. म्हणून मोठ्या प्रमाणावर या सगळ्या साठ्यांचा शोध होतोय. आणि या साठ्यांचा उगमस्थान जो आहे तो उगमस्थान देखील तिथून ते देखील तोडून फोडून टाकण्याचं या ठिकाणी काम मुंबईचे पोलीस करतायत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, आज जे काही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांनी अतिशय डिटेल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. परंतु काही वेळेला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम देखील काही अपप्रवृत्ती समाजकंटक करतात. त्यांच्यावर देखील सरकारचं बारीक लक्ष आहे. आणि असं नाना का असतं का नाना नाही, आमच्या मंत्रिमंडळाची काळजी करू नका. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की या सर्व ज्या अनैतिक अनधिकृत साठे जे जे काही आहे, मुंबईत देखील आम्ही सूचना दिल्या होत्या की शाळेच्या आजूबाजूला ज्या पानाच्या टपऱ्या असतील
छोटे मोठे हॉटेल असतील, त्याच्यामधून हे अंमली पदार्थ विकण्याचं जे काही पाप लोक करतात, त्यांचं सगळं, एक तर तो पानवाला होता, मर्सिडीजने फिरायचा, काय त्याचं नाव माहित नाही मला, मुच्चड का काहीतरी, आणि सगळे असे जवळपास 1200 स्ट्रक्चर आपल्या मुंबई पोलिसांनी तोडून टाकले, ध्वस्त करून टाकले. आणि ह्याचा जो काही जे काय म्हणतो त्याला, हे मधले सगळे पेडलर वगैरे हे, आणि त्याचा मूळ जो मालक आहे, मूळ जिथून उत्पादन आहे, त्याच्यावर घाला घालण्याच्या सूचना देखील पोलिसांना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हे साठे सापडत आहेत, त्यांच्यावर कारवाई होतीये. आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी देशपातळीवर स्थापन केलेल्या समन्वय समितीच्या देखील बैठका झाल्यात. आणि त्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार देखील याच्यामध्ये, या कारवाईमध्ये आघाडीवर आहे. आणि म्हणून विजयराव, आमचं सरकार प्रोएक्टिव्ह आहे. घटना घडेपर्यंत आम्ही वाट बघत बसत नाही. घटना घडायच्या अगोदर, ते आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर ऍक्शन घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. शेवटी एकच सांगतो, लोकशाहीचं हे पवित्र सभागृह आहे, हे पवित्र मंदिर आहे. जनतेतून आपण निवडून येतो. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांच्या आपल्याकडून आपला आमदार आपल्या प्रश्नांना न्याय मिळेल, वाचा फोडेल, अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि म्हणून काही मी एवढंच सांगेन की सरकार चुकत असेल तर नक्की आपण चुका दाखवून द्या. परंतु यामध्ये सरकार चांगलं काम करत असेल अशोकराव, तर त्याला चांगल्याला चांगलं म्हणण्याची देखील आपली संस्कृती आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि म्हणून अरे आता झालं मग अशी बैठक ना आपली, आता असं बोलल्यावर ती बैठक रद्द होईल, कैंसिल होईल एग्रीमेंट. ना ना, देखो बात हो गई थी, फिर अभी बोल रहे हो आप सेपरेट, स्पेशल कोटावाले येते. आणि म्हणून राजकारण करण्यासाठी अनेक विषय असतात. राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवा, ते होतच राहील. परंतु जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर देखील आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन त्याला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. एवढंच मी या आजच्या या प्रसंगी सांगतो. आजचा शेवटचा आपला अधिवेशनाचा दिवस आहे. अतिशय खेळीमेळ, किती 3 लोक उभे आहेत. मी समारोप संपलं माझं भाषण. आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे. आणि सत्ताधारी आणि विरोधक हे दोनही आपल्याला आवश्यक आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे काही आपल्याकडून बोलून झालं असेल, आमच्याकडून काही बोलून झालं असेल, ठीक आहे, आपण ते दुसऱ्या अधिवेशनात बोलू, त्याचं काय पुढे मागे करायचं ते. परंतु सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.